तर जगात कुठे आहेत एवढ्या? इंग्रजीतली पहिली लेखिका कोण आहे? म्हणजे आम्ही विचारतो नेहमी, मराठीतल्या इतक्या सगळ्या आल्या, जनाबाई 12व्या शतकातली एवढी मोठी. पण इंग्रजीमध्ये 18व्या शतकापर्यंत एकही लेखिका झालेली नाही. जेन ऑस्टिन ही पहिली लेखिका समजली जाते. मी स्वतः इंग्रजी शिकवतो, मला माहित आहे. आणि असं असताना आपण मराठीचं महत्व कशाला कमी करायचं? आपल्या मुलांना त्या घाणेरड्या भाषा शिकवायच्या आणि आपली जी एवढी मोठी भाषा शिकवायची नाही. आणि हेही चुकीचं आहे की इंग्रजीमुळे प्रगती होते, ज्ञान मिळतं, वर जातात, हे चुकीचं आहे. हे आज टिकत नाही. कारण इंग्रजी शिवाय सगळीकडे लोक पुढे गेलेले आहेत. मी आता सांगितलं तुम्हाला, अगदी चीनी घ्या, जपानी घ्या, सगळे लोक इंग्रजी शिवाय पुढे गेले आहेत. इंग्रजी येणारे जे काही गुलाम राष्ट्र आहेत ती सगळी मागे राहिलेली आहेत. आजचं उदाहरण जे इंग्रजी, हिंदुस्थान, पाकिस्तान, बांगलादेश, आफ्रिकेतले देश, ईस्ट आफ्रिका, कुठेही यांचं नाव नसतं. नवीन काहीच शोध लागत नाही त्यांच्याकडून, कारण डोकंच चालत नाही तर पुढे काय करणार.